आता जे आम्ही 4 धामचं तीर्थ आणलेलं आहे नद्यांचं, इथं शेषनागावरती वाहिल्यानंतर यात्रा खऱ्या अर्थाने पूर्ण होते। श्री तीर्थराज कुशावर्त त्र्यंबकेश्वर। नमस्कार मित्रांनो, तेजवी व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला। पोचलो आम्ही आत्ता त्र्यंबकेश्वरला। एकदम भारी नजारा आहे। पाऊस येतोय जातोय येतोय जातोय, पहाड येत आहे। आल्याला गाडीत नव्हतं, पाऊस लागला, खूप थंडी वाजली, चहा गेला थांबला आता। एकदम जबरदस्त वातावरण झालेलं आहे आणि मंदिर समोर दिसतंय। हवा पण एकदम भारी सुटलेली, गारगार। 1 मिनिटाच्या पावसासाठी आम्ही घेतलं 20-20 रुपयाला। छत्री कोणीच आणली नाही। हे मंदिर त्र्यंबकेश्वराचं, त्र्यंबकराज भगवान। हे लोक काय करतात मग? हा मंदिराचा कळस, मंदिर एकदम छान दिसत आहेत ना लोकांचा। आपल्याला रिटर्नला किती गाडी दिसते? चालू आहे तीर्थराज कुशावर्त त्र्यंबकेश्वर। क्या होत्या तिथं कुठंतरी म्हणतात ते करत नाही ना। आता जे आम्ही 4 धामचं 2 धामचं जे तीर्थ आणलेलं आहे नद्यांचं, इथं शेषनागावरती वाहिल्यानंतर यात्रा खऱ्या अर्थाने पूर्ण होते। हे का पण नाही आले? श्री श्रेष नारायण मंदिर आहे तिथे, आणि तिथे पाणी व्हायचं होतं। आम्ही जे आणलं होतं सगळीकडनं तीर्थ ते इथे शेषनागावर, इथे खाली इथे त्र्यंबकेश्वर मंदिरासारखं सेम। केदारेश्वर मंदिर त्र्यंबकेश्वर। केदारनाथवरून आल्यानंतर या मंदिराला तिथला पाण्याचा अभिषेक घालायचा, तर केदारनाथाचा आणि ह्या महादेवाचं भेट होते असं मानलं जातं। कुशावर्ताचं इथंच मंदिर आहे।
झालं आमचं कुशवर्तावरती आलो होतो आम्ही. जे तीर्थ आणलेले चारधाम यात्रेवरनं ते वाहण्यासाठी. इथं नारायण मंदिर शेष नारायण मंदिर आहे ना, तिथे तीर्थ व्हायचं असतं. आणि मागे केदारेश्वर मंदिर पण आहे, तिथे पण वाहता. आणि तिथं वाहिल्यानंतर असं म्हणतं की केदारनाथची आणि सफल पण होते आता, आणि दोघांचं भेट होते बा असं म्हणतात. म्हणजे गंगा पूजन करतात, म्हणजे पाणी भेटवतात बा तिथे जवळ. आपण जे पाणी आणलेलं कुशवर्तातलं पाणी तिथनं निघतं गोदावरीचं वर्ण आलेलं. वातावरण आहे, छान क्लायमेट. आता बघा ते जी गेली शाल विसरला आम्ही घेतली ना तिकडे हरिद्वारला. इकडे शाल आहे बघा ती 2 नंबरची. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे खूप. आम्ही बाहेरनंच दर्शन करतो, कारण आतमध्ये जाऊन दर्शन करणं अशक्य आहे, खूप गर्दी आहे आतमध्ये. तर आता इथनं दर्शन करू आपण त्र्यंबकराज भगवानचं. खूप गर्दी, कारण की श्री त्र्यंबकेश्वर. कळसाचं दर्शन करू. खूप हवा सुटली आहे. प्राप्त झाले.